मध्ये सेकंड हँड गाड्यांचा जो खर्च आहे ना मित्रांनो, तो अप्रतिम खर्च आहे. सो या सेगमेंटमध्ये मित्रांनो हे फीचर आपल्याला खूप कमी गाड्यांमध्ये बघायला भेटतं. तुम्हाला आता या गाडीची प्राइस सांगतो. जे बाकीच्या कंपन्या गाड्या विकत असतील ना, मारुतीवाले या गाडीचं लॉट विकतात, लॉट. नमस्कार मित्रांनो, सो आता आपण आलो आपल्या सेकंड डीलर्स. ते जे आपल्या लेफ्ट साईडला बोर्ड दिसत आहे आर्या कार्स, तिथे आलेलो आहेत. आणि इकडचंही कारचं कलेक्शन तुम्हाला मी आता ओव्हरऑल एक दाखवतो. इथेही कारचं कलेक्शन भाई भन्नाट कलेक्शन आहे. सो चला, आता आपण एक डीलर बघितले आहे याच्या आधी व्हिडिओमध्ये. ती व्हिडिओ नक्की पाहून घ्या. तिथे तुम्हाला कमी बजेटमध्ये कडक कडक गाड्या आहेत. आता इथे जे आपण बघणार आहे हे थोडंसं मिड सेगमेंटच्या गाड्या आहेत. भाई ही गाडी माहिती आहे की ना तुम्हाला. सो आता आपण थोडंसं मिड सेगमेंटच्या गाड्या एक्सप्लोर करूया. लेट्स गो. सो मित्रांनो, आपल्या समोर आता एक अशी गाडी आहे जी भारतीय रस्त्यांवरती आपल्याला सहजासहजी बघायला भेटत नाही. पण या गाडीचा जो ऑरा आहे ना मित्रांनो, हा ऑरा खरंच खूप भारी आहे. गाडीचं नाव आहे टोयोटा यारिस गाडी. सध्या गाडी ही मित्रांनो डिस्कंटिन्यूड आहे, पण ही गाडी खरंच खूप सही आहे. 1.5 लिटरचं इंजन आहे आणि एक म्हणतात ना स्मूथ आणि लॉंग ड्राईव्हसाठी एक इंजन म्हणतात ना, टोयोटा इंजन तसेच चांगले रिलायबल असतात. पण ही गाडी खरंच आतमध्ये आपल्याला एक आगळं वेगळा फीचर्स सुद्धा या गाडीमध्ये बघायला भेटतो. सहजासहजी आपल्याला या प्राइस रेंजमध्ये कधी बघायला भेटत नाही. सो चला आपण आधी गाडीचा आतला इंटिरियर अनुभवूया, मग या गाडीची तुम्हाला डिटेल्स देतो मी. सो मित्रांनो, या गाडीचं इंटिरियर आपल्याला बीच कलरचं बघायला भेटत आहे. इंटिरियर खरंच खूप छान आहे. सो चला तर आतमध्ये जाऊया, कारण यारिस गाडीमध्ये रोज रोज बघायलाही भेटत नाही गाडी आणि बसायलाही भेटत नाही आपल्याला ही गाडी. सो आतून मित्रांनो ही गाडी खरंच खूप भन्नाट आहे. 7 इंचचा मला वाटतं इन्फोटेनमेंट, कंपनी फिटेड इन्फोटेनमेंट आहे. आणि गाडीचं ओव्हरऑल फिट अँड फिनिशबद्दल तर कायच बोलणार आहे. इंजन रिफाईनमेंट टोयोटाचं इंजन आहे, त्याबद्दलही काय बोलणं नाही. आणि ग्लव्ह बॉक्समध्ये मित्रांनो आपल्याला ॲडिशनल स्पेस थोडीशी भेटते. हा कोल्ड ग्लव्ह बॉक्स आहे, म्हणजे आतमध्ये एसीचं कनेक्शन दिलेलं आहे. आणि या सीटच्या मागे तुम्हाला ही गोष्ट मित्रांनो काय आहे ती माहिती आहे का? ती तुम्हाला मागे जाऊन बसून मी आता दाखवतो. आधी तुम्हाला थोडंसं पुढचं स्टिअरिंग कंट्रोल वगैरे दाखवतो. सो इथे आपल्याला ऑटो बोलतात ना, ऑडिओ व्हिडिओ आणि क्रूज कंट्रोल बघायला भेटतं. सो आता जाऊया मागे गाडीच्या. सो मित्रांनो, हे तुम्हाला काय माहिती आहे का? हे आहे रूफ माउंटेड एसी कंट्रोल्स. रेअर एसीसाठी, रेअर मागे बसणाऱ्या पॅसेंजरांसाठीची एसी आहे. सो या सेगमेंटमध्ये मित्रांनो हे फीचर आपल्याला खूप कमी गाड्यांमध्ये बघायला भेटतं. तुम्हाला आता या गाडीची प्राइस सांगतो मी. 2019चा मॉडेल आहे मित्रांनो, फर्स्ट ओनर मॉडेल आहे. आणि या गाडीची आपली एक्सपेक्टेड प्राइस आहे 6,45,000 रुपये. सो ही गाडी कशी वाटली मित्रांनो? जर ही गाडी तुम्हाला कधी कुठे बघायला भेटली ना, तर खरंच या गाडीमध्ये बसा आणि थोडंसं फील अनुभव करा यार. मस्त, म्हणजे म्हणतात ना, एक कमी प्राइसमध्ये थोडंसं प्रीमियम दिसणारी ही गाडी आहे. सो मित्रांनो, आपण आलोय आपल्या पुढच्या गाडीकडे आणि आपली पुढची गाडी ही सेडान आहे. गाडी आहे होंडा सिटी VX. सनरूफ मॉडेल आहे मित्रांनो या गाडीला. 2015ची फर्स्ट ओनर गाडी आहे. मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. आणि या गाडीची आपली एक्सपेक्टेड प्राइस आहे 5,25,000 रुपये. आणि ही गाडी मित्रांनो मिंट कंडिशनमध्ये वाटत आहे, म्हणजे असं विजिबल डेंट स्क्रॅच वगैरे गाडीवरती कुठे वाटत नाहीये. सो चला आतमधनं थोडीशी ही गाडी अनुभवूया. लेट्स गो. सो मित्रांनो, चला अनुभव करूया अजून एक गाडी आतमधून. सो ही गाडी मित्रांनो आतमध्ये म्हणतात ना खूप मिंट कंडिशनमध्ये वाटत आहे. ॲजचं जसं कुठे वेअर अँड टेअर वगैरे ॲजचं जसं काही वाटत नाही आहे. डोअर पॅनल्स वगैरे म्हणतात ना नीट अँड क्लीन आहे. ॲजचं जसं कुठे डाग वगैरे, म्हणजे म्हणतात ना इम्प्रिंट्स वगैरे त्या गाडीवरती असं कुठे वाटत नाही आहे. त्याचं इन्फोटेनमेंट सिस्टम मित्रांनो छोटंच आहे. माझ्या अंदाजे 4-4.5 मीटरचं इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. पण आपलं हे जे मधलं पूर्ण पॅनल असतं सेंटर, ज्याला मिडल कन्सोल म्हणतात, ते नीट अँड क्लीन आहे. आणि गाडी ओव्हरऑल मित्रांनो होंडा सिटी ही तो मॉडेल आहे ना, ज्यावेळेला होंडा सिटीची डिमांड मित्रांनो खूप जास्त पीकवरती होती. सो ही गाडी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये थोडंसं नक्की सांगा. सो मित्रांनो, आता काही गाड्या आपण बाहेरून अनुभवूया, कारण प्रत्येक गाडीच्या आतमध्ये जात राहिलं तर व्हिडिओ खरंच खूप लेंदी आणि बोरिंग होणार आहे. सो मित्रांनो, या डीलरशिपची पूर्ण माहिती तुम्हाला खालती माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की भेटेल. नक्की डीलरशिपला व्हिजिट द्या. यांच्याकडे खरंच खूप चांगल्या व्हरायटीजच्या गाडी आहे. सो आता आपल्या समोरची मित्रांनो गाडी आहे ती आहे Volkswagenची जेटा गाडी आहे.
डिझेल इंजिन आहे मित्रांनो. फर्स्ट ओनर गाडी आहे आणि ही गाडी फक्त 52,000 किलोमीटर चाललेली आहे आणि या गाडीमध्ये आपल्याला अँड्रॉइड सिस्टम विथ वूफरचा आपल्याला पूर्ण साऊंड बेस सिस्टम बघायला भेटत आहे आणि या गाडीची जी आपली आस्किंग प्राइस आहे ती आहे 3,95,000 रुपये. कार एन्थुसियास्टसाठी आणि कार लव्हरसाठी मी सांगेन हा खरंच एक चांगली डील आहे. वळूया पुढच्या गाडीकडे. सो मित्रांनो, आपली पुढची गाडी एक सब 4 मीटर एसयूव्ही आहे, म्हणजे कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटची गाडी आहे. गाडी आहे किया सेल्टॉस 2022चा मॉडेल आहे. HTK प्लस व्हेरियंट आहे आणि मित्रांनो हा IMT गिअरबॉक्स असणारी गाडी आहे, म्हणजे विदाऊट क्लच असणारी ही गाडी आहे. फर्स्ट ओनर मित्रांनो ही गाडी आहे आणि या गाडीमध्ये मित्रांनो आपल्याला सनरूफही बघायला भेटतंय. कियाच्या गाडी म्हटलं म्हणजे की त्याच्यामध्ये ऑलरेडी आपल्याला बऱ्यापैकी चांगल्या आतमध्येही फीचर्स आपल्याला बघायला भेटतात. या गाडीमध्ये स्टार्ट स्टॉप बटन आहे आणि ही गाडी मित्रांनो फर्स्ट ओनर आहे आणि हिची आस्किंग प्राइस डीलरनी जी एक्सपेक्ट केली आहे ती आहे 11,90,000 रुपये. सो मित्रांनो, आता आपल्या समोर जी गाडी आहे ना भाई, म्हणजे तुम्ही भारतात कुठेही जा ही गाडी तुम्हाला भेटणारच आणि CNG पंपावरती तुम्ही कधीही जा, म्हणजे तुमच्या मागे पुढे एक ना एक अर्टिगा तर असणारच भाई. असं होणारच नाही की अर्टिगा नाहीये. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे भाई. मी जेवढ्या वेळेला कुठल्याही म्हणजे अक्रॉस द कंट्री तुम्ही कुठेही जा तुम्हाला CNG भेटणारच. म्हणजे बाकीच्या कंपन्या गाड्या विकत असतील ना, मारुतीवाले या गाडीचं लॉट विकतात, लॉट. सो आपल्या समोर जो मॉडेल आहे हा 2014चा सेकंड ओनर मॉडेल आहे. VXI CNG मॉडेल आहे आणि या गाडीची जी डीलर एक्सपेक्टेड प्राइस आहे ती आहे 5,35,000 रुपये. आपली पुढची गाडी आहे मारुती सिलेरियो 2022चा मॉडेल आहे. टॉप ऑफ द लाईन ZXI व्हेरियंट आहे. फर्स्ट ओनर आहे मित्रांनो आणि गाडी चालली आहे फक्त अंदाजे 40,000 किलोमीटर आणि या गाडीची आपली एक्सपेक्टेड प्राइस आहे 4,85,000 रुपये. तर मित्रांनो, आपली पुढची गाडी एक अशी गाडी आहे जिची भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खूप चांगली मागणी आहे आणि या गाडीचं सुद्धा एक चांगलं आणि आगळं वेगळं म्हणतात ना, एक परमनंट फॅन बेस आहे या गाडीचं. ही गाडी जेव्हा मार्केटमधनं डिस्कंटिन्यू झाली तेव्हा सुद्धा या गाडीला म्हणतात ना याच्या फॅन्सना थोडासा एक सदमा लागला होता. आता सध्या युरोपमध्ये या गाडीचं अपडेटेड मॉडेल सध्या मार्केटमध्ये आणि काही इंटरनॅशनल शोजमध्ये कंपनीकडनं दाखवण्यात आलंय. पण सध्या भारतामध्ये म्हणजे म्हणतात ना, एक ही अशी गाडी आहे की जिचा अजूनही म्हणजे म्हणतात ना डिमांड ही काही कमी झालेली नाहीये. सो मित्रांनो, हा जो आपल्या समोर मॉडेल आहे डस्टर, हा 2013चा RXZ मॉडेल आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे मित्रांनो आणि या गाडीची जी एक्सपेक्टेड प्राइस आहे ती आहे 3,35,000 रुपये. सो मित्रांनो, आता आपण एक हॅचबॅक टाईप गाडी घेऊन आलेलो आहे. सो ही हॅचबॅक मधली थोडीशी प्रीमियम हॅचबॅक जिला आपण बोलू शकतो, फीचर्स लोडेड गाडी जिला आपण बोलू शकतो. सो ही आपल्या समोर आहे आता Hyundaiची i20 ऑटोमॅटिक गाडी आहे मित्रांनो. ॲस्टा मॉडेल आहे गाडीचं. सेकंड ओनर आहे. 52,000 किलोमीटर चालली आहे आणि या गाडीची जी एक्सपेक्टेड प्राइस आहे ती आहे 5,90,000 रुपये आणि जो ओव्हरऑल लुक आहे ना मित्रांनो या गाडीचा, तो एक बोलतात ना आगळा वेगळा कलर, ह्या कलरमध्ये सहजासहजी आता नवीन गाड्या आपल्याला बघायला भेटत नाही. त्यामुळे हा कलर थोडासा वेगळा आहे आणि ओव्हरऑल गाडीची जी बॉडी लाईन आहे ना, म्हणजे पूर्ण रिअर बंपर टू फ्रंट बंपर कुठेही याचं जसं डेंट स्क्रॅच वगैरे गाडीवरती बघायला भेटत नाही. गाडी खरंच मिंट कंडिशनमध्ये आहे. सो मित्रांनो, आतापर्यंत आपण मीरा भाईंदरचे 3 डीलर्स कव्हर केलेला आहे. एक डीलर मी थोडा आधी कव्हर केलं होतं आणि आता मागील काही आठवड्यामध्ये आपण 2 डीलर्स कव्हर केलेले आहेत. सो असंच येणाऱ्या काळामध्ये आपण जेवढे डीलर्स मला कव्हर करता येणार आहेत ना मित्रांनो, मी तेवढे डीलर्स कव्हर करणार आहेत. मीरा भाईंदरमध्ये सेकंड हँड गाड्यांचा जो खर्च आहे ना मित्रांनो, तो अप्रतिम खर्च आहे. म्हणजे इथे आपल्याला प्रत्येक म्हणजे म्हणतात ना म्हणजे कमी प्राइस पासून ते आपल्याला प्रीमियम गाड्या मर्सडीज, ऑडीज वगैरे सगळं बघायला भेटतात. सो हा सगळा कंटेंट मित्रांनो हळूहळू आपण चॅनलवरती आणणार आहे. सो चॅनलशी कनेक्टेड राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉग.